राज्य शासनाच्या वतीने माझी लाडकी बहीण योजना ही फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चर्चेला आलेली आहे। चांगल्या कामासाठी तुझा आहे त्याचं श्रेय घेण्यासाठी महायुतीचे प्रत्येक पक्षाचे नेते ही योजना मीच कशी आणली असं दाखवतानाचा प्रयत्न करत आहेत। त्यामध्ये सुद्धा एकवाक्यता नाही। त्या एकवाक्यता नसण्याचं कारण पण असं आहे, ही योजना आणल्यानंतर ती कोणी घ्यायचं याच्यावर सेवा चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कमी काय की त्या महायुतीचे आमदार जे आहेत ते या असलेल्या योजनेला आपली जहागिरी समजायला लागलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही आम्हाला मदत केली नाही, मदत दिली नाही तर तुमच्या योजना आम्ही बंद करू, तुमचा करेक्ट कार्यक्रम करू, अशा प्रकारच्या धमक्या द्यायला लागलेल्या आहेत। त्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, एखादी योजना चालू केल्यानंतर त्या योजनेच्या संदर्भामध्ये त्या महिलांना आणि त्याप्रमाणे मदत करण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर जर तशा पद्धतीने पक्षीय राजकारण करून निवडणुकीचा फंडा म्हणून त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि निवडणुकीला जर आम्हाला मतं दिली नाही तर तुमची योजना बंद करू, काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ही योजना बंद होणार नाही मी जिवंत असेपर्यंत, उपमुख्यमंत्री एक म्हणतात की कोणाचा बाप आला तरी मी ते योजनेला बंद करून देणार नाही, काही जण म्हणतात की तुम्ही आम्हाला निवडून द्या परत की ती योजना 5 वर्ष पुढच्या कायम स्वरूपात चालू ठेवू। चाललं काय नक्की मला कळत नाही। जेव्हा एखाद्या राज्याची योजना जाहीर केली जाते त्यावेळेला ती योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेचं प्लॅनिंग हे सरकारला करावं लागतं। आज बघा राज्य सरकारकडे पैसे नाही ही वस्तुस्थिती आम्ही सातत्याने मांडत आहोत आणि मग इथले तिथले पैसे करून ह्या योजनेला कसा निधी देता येईल असा प्रयत्न होत असताना आज 2 घटना काल घडल्या। एक कोर्टाने सुद्धा जर तुम्ही लोकप्रिय अशा प्रकारच्या निवडणुकीच्या राजकारणासाठी काही योजना जाहीर करत असाल आणि पूर्वीच्या काही जमिनीचे मोबदले देण्यासाठी जर तुम्हाला अपयश येत असेल तर आम्हाला या योजना बंद कराव्या लागतील असा दम द्यावा लागतो। ही महाराष्ट्रातली पहिली घटना। दुसरी घटना अशी आहे की काही दिवसापासून महाराष्ट्रातले जे कोणी सार्वजनिक बांधकाम विभागाची मंडळी आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। 2-2 वर्षात या लोकांना पैसे मिळाले नाहीत, काम करून सुद्धा पैसे मिळाले नाहीत हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि यामध्ये फरक असा केला, पूर्वी 10% ही अमाऊंट टोकन अमाऊंट म्हणून तरतूद केल्यानंतर टेंडर निघायचं, आता ते बाजूला सारून आता या टेंडरची प्रक्रिया करून सरसकट सगळ्यांना बोलवून कॉम्पिटिशनच्या पेक्षा स्पर्धा करण्यापेक्षा त्या असलेल्या त्या असलेल्या कामांना वाटून देण्याचा प्रकार सर्वात गेल्या काही दिवसापासून मंत्रालयात सुरू आहे। हे मी फार गांभीर्याने सांगतोय। आता त्यातच सरकारने या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा माध्यमातून या ठिकाणी न्यूटीच्या माध्यमातून 6000 किलोमीटरचे रस्ते हे करण्याचं धोरण जाहीर केलं। खरं म्हटलं तर हे 30% सरकारचं आणि खाजगीकरणातून 70% अशा प्रकारची योजना केंद्र सरकारच्या धर्तीवर राबवली जाते। ही मागे सुद्धा राज्यामध्ये राबवली गेली, पण मागच्या राबवलेल्या या योजनेमधून त्या नक्की ज्यांनी ह्या योजनेच्या माध्यमातून सहभाग घेतला, रस्ते केले, त्यांना त्याचा परतावा मागच्या योजनेतल्या लोकांचा मिळाला का हे पहिले शासनाने राज्य सरकारने खुलासा करणं गरजेचं आहे। समंग लोकप्रियतेसाठी अशा प्रकारच्या योजना जाहीर करायचा आणि जो करतो त्याला अद्यापही टप्प्याटप्प्याने पैसे द्यायचे असतात, ते जर मिळत नसतील त्याच्यासारखं दुर्दैवानं आहे। आणि या 6000 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये मला मिळालेली माहिती आहे त्याची सरकारने गांभीर्याने चौकशी करावी। हे जर खोटं असेल तर सरकारने त्याचं स्पष्टीकरण करावं। मध्ये या असलेल्या लोकांमध्ये काही आमदार खासदारांना बोलवून प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये 150-200 कोटीचे रस्ते आणि पूल देण्याच्या बाबतीमधली त्यांना प्रस्ताव सादर करायला लावले आणि हे प्रस्ताव सादर केल्यानंतर या प्रस्तावावर चर्चा करत असताना त्या टेंडरचं जे काढले जात आहे ते काढलेले टेंडर सुद्धा प्रत्येकाला बोलून वाटप केले जात आहे। त्यामध्ये कुठलीही स्पर्धा न ठेवता 8% अभाव, म्हणजे यांनी मला सांगितलेलं दिसतं 26,000 कोटीचा आता 30,000 कोटीच्या वरती बजेट निघालेलं आहे।
8% अभावच्या माध्यमातून हे टेंडर भरली जाणार आहेत का, अशी चर्चा मंत्रालयात कुजबूज सुरू आहे। याचा अर्थ यामध्ये भ्रष्टाचार होतोय आणि त्याच्यासाठी ॲडव्हान्समध्ये जे कॉन्ट्रॅक्टर नेमणार आहेत त्यांना आजही 1 रुपया टेंडरमध्ये एकही रुपयाची तरतूद नाही, अशा कॉन्ट्रॅक्टरांकडून आगाऊ रक्कम निवडणुकीचा फंड म्हणून घेतला गेलेल्याची चर्चा मंत्रालयामध्ये आहे, आमच्या कानापर्यंत आहे। सरकारने आता खुलासा करावा नाही तर या असलेल्या प्रचंड प्रमाणामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये हा विषय निघाला, त्याचं उत्तर कोणी दिलेलं नाही आहे। विधान परिषदेमध्ये निघाला, याचं उत्तर कोणी दिलेलं नाही। आता मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय होत असताना पारदर्शकतेने हे काम केलं जातं का याची माहिती खरं देणं गरजेचं आहे। आता ह्यामध्ये सुद्धा 2-2.5 हजार कोटीचा घोटाळा होतोय अशा प्रकारची चर्चा आहे। त्याच्या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर ती सरकारची जबाबदारी आहे। आता या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या मध्ये काही आमदारांनी आपले जे तारे तोडले, त्यांच्यामुळे काय अपेक्षा वेगळी नसणार आहे। आणि सत्तेची गुर्मी, सत्तेची मस्ती कोरेगावच्या आमदारांपासून असेल किंवा अमरावतीच्या आमदारापासून असेल, सगळ्यांच्या मनामध्ये फार मोठी प्रमाणात आहे। जशी काय या राज्याचं सरकार तेच चालवतायत, तेच पाळतायत, तेच चालवतायत आणि मग अशा प्रकारच्या धमक्या देऊन या निवडणुकीचं काम केलं जातंय। हे नुसतं लाडकी बहीण योजनेचं नव्हे तर मराठा समाजाने सुद्धा आरक्षण मागितलं तर त्यांचं नावच कट करून टाकतो, अशा प्रकारची धम देणं म्हणजे मला वाटतं की ही सत्तेची मस्ती आहे आणि या सत्तेच्या मस्तीवर आम्ही बोलू त्याप्रमाणे करू आणि एवढंच नव्हे तर डिसेंबर नंतर विरोधकांचा कार्यक्रम करू। म्हणजे किती सत्तेचा दुरुपयोग हा कोरेगाव मतदारसंघामध्ये केला गेलेला आहे याचं चित्र जायला मिळत आहे। एवढी धमकी देण्याचं धाडस या प्रशासनाच्या माध्यमातून होत असेल, खोटे केसेस दाखल करणे वगैरे, मी त्या दिवशी सांगितलं की अशा प्रकारच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही। ज्यावेळेला अशा प्रकारचा विषय येईल त्यावेळेला आम्ही तसं उत्तर 100% देऊ। अजून भ्रष्टाचार अजून एक पुरावा तुम्हाला मी देतोय, तो व्यवस्थितपणे तुम्हाला मांडतोय। जे सांगतात की आम्ही फार सोजळपणे काम करतो, आम्ही कुठेही भ्रष्टाचार करत नाही। आता जर बघितलं तर रस्त्याची कामं, बाकीची कामं या महाराष्ट्रामध्ये जे टेंडर निघतात ती टेंडर अभाव पद्धतीने निघतात, कॉम्पिटिशनमध्ये बिलोमध्ये निघाली जात नाही। अभावमध्ये ही टेंडर निघून त्या पद्धतीने ती कंत्राटदारांना दिली जातात, हे सुद्धा सत्य आज समोर आले। म्हणजे जनतेच्या तिजोरीवर, सरकारी तिजोरीवर ज्यावेळेस सप्लिमेंटरी बजेट प्रचंड प्रमाणामध्ये काढलेली आहे, ही सप्लिमेंटरी बजेट काढण्याचा उद्देश म्हणजे या सप्लिमेंटरी बजेटमधून आपल्या आमदारांना आणि बाकीच्या लोकांना यामध्ये मदत करत असताना मग तिथे भ्रष्टाचार करण्याच्या बाबतीमध्ये प्रोत्साहित केलं जातं का, ते पैसे तिथे वाटले जातात का, हे सुद्धा आम्ही पुरावे वेळोवेळी त्या ठिकाणी दाखल करू। संजय गांधी निराधार योजना ही खरं म्हटलं तर राज्य सरकारने चांगल्या पद्धतीने जे निराधार आहेत या लोकांसाठी आपण ती राबवलेली आहे। परंतु आता प्रत्येक ठिकाणी या असलेल्या प्रत्येक योजनेचा गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी तशा पद्धतीचं काम केलं जातं, अशी माहिती आमच्या मागावर आलेली आहे। संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर आपण बघितलं तर कोरेगाव मतदारसंघामध्ये मी कोरेगाव खटाव सातारची माहिती मागवलेली आहे, परंतु कोरेगाव मतदारसंघामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये साधारणतः 5500 अशा प्रकारचं संजय गांधी निराधाराचे अर्ज या ठिकाणी आले आणि त्याची मंजुरी देण्यात आली। 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 2300 प्रकरणं या ठिकाणी प्रस्तावित केली गेली आणि ही प्रस्तावित करत असताना कालच्या याच्यामध्ये 400 पैकी 100 बोगस त्या ठिकाणी प्रकरणं केलेली आहे। म्हणजे आता रेशो आणि अंदाज बघितला तर त्यामध्ये जे लाभार्थी खरे आहेत त्यांना दिलं गेलं नाही, कारण ते विरोधी पार्टीतले आहेत म्हणून दिलं गेलेलं नाहीये, त्यांचा हक्क होता त्यांना दिलं गेलेलं नाहीये। आणि तशाच पद्धतीने काही लोकांचे बंगले आहेत, काही लोक शासकीय नोकरीत आहेत, काही लोकांना त्या ठिकाणी काही लोक तिथं राहत पण नाही, अशा लोकांची नावं घेऊन प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। हा सरकारच्या असलेल्या योजनेचा गैरवापर करून आपल्या कार्यकर्ते किंवा आपल्या पाठीमागं, जसं तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये आम्हाला तुम्ही मत नाही दिलं तर आम्ही करतो, तशा प्रकारचं सरकारी पैशातून काही लोकांची या योजनेच्या माध्यमातून मतं खरेदी करण्याचा प्रकार झालेला आहे।
यामध्ये ही पारदर्शकता असते. इथे या संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष असतो, त्याच्या खाली एक कमिटी असते, तहसीलदार त्याचे पण असतात प्रमुख. विशेष सांगतो की एखाद्या कुटुंबाचा अख्खं कुटुंब आहे, त्या कुटुंबातल्या एखाद्या वयस्कर महिलेला तेवढ्या पुरतं रेशनिंग कार्ड बाजूला काढून दिलं, ती एका घरातच राहते, 2 मजली घरात राहते, पण तिथं तेवढं मतदार केंद्र रेशनिंग कार्ड बाजूला काढलं आणि तिला ते लाभार्थी बनवलं. आणि परत या अशा प्रचंड प्रकरणामध्ये आमच्याकडे पुराव्यासकट आहे. या संजय गांधी निराधार योजनेमध्ये मी या योजनेचा पर्दाफाश एवढ्यासाठी करतोय की त्याचे पुराव्यासकट आम्हाला मिळालेलं आहे. माझी मागणी आहे की सरकारच्या ज्या गरिबांच्यासाठी योजना राबवली ते लाभार्थी बाजूला ठेवून आपल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे लाभार्थी वाढवण्याचा चौकशी करावी. आणि हा भ्रष्टाचार जो झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार सरकारच्या तिजोरीवर ज्यांनी मारलेला आहे, गरिबांचे पैसे हक्काचे काढून कार्यकर्त्यांना देण्याचा प्रकार जो ज्यांनी केलेला आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. जर ही कारवाई केली गेली नाही तर याच्या संदर्भात आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ. आम्ही पुराव्यासकट देतोय. त्या तहसीलदारापासून जे कोणी दोषी असतील त्याच्यावर त्या कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे. ती मान्य आम्ही या ठिकाणी केलेली आहे. अशा प्रकारचे अनेक घरकुल योजनेच्या लाभार्थी असेल, अनेक ठिकाणी ही भेदभाव केला जातो आणि त्या भेदभावाचा परिणाम सर्वसामान्य गरिबाला होत नाही. अशी दडपशाही, अशी हुकुमशाही या आजच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा आता चालू आहे आणि त्याच्यावर आम्ही निश्चितपणाने आवाज उठवणार आहोत. म्हणून आमची मागणी आहे की या सर्व घटनेची चौकशी ही झाली पाहिजे आणि ती चौकशी झाली नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. साहेब, या संदर्भात काय आपण जनहित याचिका वगैरे नाही, पहिलं मी राज्य सरकारकडेच मागणी करणार आहे, तुम्ही काय करणार आहे ते, आणि मी पुराव्यासकट ती देणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे सगळ्यांना देणार आहे. कारण हा खरं म्हटलं तर सरकारी योजनेच्या पैशावरचा दरोडा आहे आणि एवढं धाडस जर वाढत असेल अशा प्रकारचं नेलं जातं. अजून बरेच कामं आहेत. काही लोकांचे लाभार्थी नसताना वेगवेगळ्या योजनेतून त्यांना लाभार्थी बनवलं गेलेलं आहे. अजून तो पण पर्दाफाश आम्ही करणार आहोत. हे लाभार्थी करून कार्यकर्त्यांना मतासाठी किंवा लोकांना मतासाठी आपल्याकडे करण्याचा नवीन पंडा जर सत्तेच्या माध्यमातून महायुतीची लोक करत असतील आणि तशी महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तर अजून एक मोठा गौप्यस्फोट होईल. अजून एक मोठ्या प्रकारचा स्कॅम यामध्ये निश्चितपणाने बाहेर पडेल. आणि अशा या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये संबंधित खात्याने कारवाई केली नाही तर आम्ही त्या ठिकाणी स्वतः तक्रार करू आणि मग पुढची कारवाई कोर्टामध्ये करू. पण ह्यांना बेड्या ठोकायचं काम आम्ही करू. आकडेवारी आली नाही, मी मगाशीच सांगितलं, मी नुसत्या कोरेगाव तालुक्यातल्या असलेली आकडेवारी दिली. मी खटाव आणि साताराची अजून आकडेवारी मागतोय, अजून मला मिळालेली नाही आहे तहसीलदारांकडून. मी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार आहे की तुम्ही कमिशनरकडे मागणी करेल. आता सरकारकडे मागणी करावी तर सरकारचे हे लोक बोलतात सरकारच आम्ही बनवलंय, आम्हीच पाडलंय, आम्हीच बनवलंय. मला वाटत नाही सरकारची लोक त्यांच्यावर कारवाई करतील. पण आम्ही तशा पद्धतीने मग कोर्टातून आम्ही 100% कारवाई करायला लावणार. आणि हा जे खरे गरीब आहेत, जे लाभार्थी आहेत त्यांना बाजूला सारून जर बोगस अशा प्रकारच्या लाभार्थ्याच्या याद्या केल्या असतील तर चुकीचं आहे. हे मी नुसतं सातारामधल्या एका मतदारसंघामध्ये काढलेलं आहे. अजून काढायची बाकी आहे. अजून एक योजना आहे, त्या योजनेमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांना ते वाटप केलेलं आहे. त्याची सुद्धा यादी आम्ही गोळा करतोय आणि मग सरकारचे खरे लाभार्थी बाजूला ठेवून आपले लाभार्थी मतासाठी वाढवण्याचा प्रकार कोण करत असेल आणि त्यामध्ये शासकीय अधिकारी जर मदत करत असेल ते सर्वात दुर्दैव आहे. आणि म्हणून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, नाही तर आम्ही त्यांच्यावर आंदोलन करणार आहोत. म्हणजे संजय गांधी निराधार योजना ही गरिबांची आहे. त्यांना पैसे मिळतात म्हणजे त्यांना कोण सांभाळत नाही. परित्यक्ता असतात, विधवा असतात, ज्यांना सांभाळलं जात नाही, अशा प्रकारच्या वयस्कर असतात, त्यांच्या या योजना आहेत. कलाकार मानधनाला अजून कलाकार पैसे नाही, म्हणजे जिथं पैसे नाहीत तिथं अजून काय नाही. आणि हे सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचे 3-3 महिने पैसे मिळत नाही. सरकारकडे पैसे कुठे आहे? योजना नुसत्या जाहीर करत सुटलेलं आहे, पण सरकारकडे पैसेच नाही आहेत. स्कॅम नक्की होतोय कसा आहे, केली जाते, प्रोसेस कशी केली जाते कुठली तुम्ही सांगताय? हा नाही, प्रोसेस अशी आहे की एखाद्याने अर्ज केला, त्या अर्जाची छाननी केली जाते
छाननी केल्यानंतर त्या ठिकाणी ते अर्ज मग त्यांची कमिटी आहे, एक संजय गांधी निराधार योजनेची कमिटी असते, अध्यक्ष आणि कमिटी असते आणि तहसीलदार त्याच्यावर असतो. ती आधी खालून तलाठी सर्कल वगैरे छाननी करून देतात आणि ती छाननी केल्यानंतर ती तिथपर्यंत येते. काय आहे, सध्या राजकीय दबाव वरपासून खाली तलाठी सर्कलपर्यंत एवढा आहे की ते काही करायला जातात. आता त्यांच्या नोकऱ्या जातील तेव्हा त्यांना कळेल कधी परिस्थिती आहे. मी नुसतं एका प्रकरणाचं सांगितलेलं आहे. पण राज्यामध्ये या भाजपच्या सरकारमध्ये, युतीच्या शासनामध्ये या लाभार्थ्यांची, खोटी लाभार्थ्यांची यादी तयार करण्याची वेगवेगळी खाती आहेत. या सातारा जिल्ह्यामध्ये आता बांधकाम विभागाच्या बाबतीमधलं कामकाज चाललंय. बांधकाम विभागाच्या माध्यमातून कामकाज चाललेलं आहे. आपण माहिती घ्या की किती लोकांना आता नवीन योजना आणली आहे भांडी वाटपाची. या भांडी वाटपाच्या मध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारा, पण नियम काय, एकदम फार सोपे नियम आहेत. आधार कार्ड, तुमच्या मालकाने फक्त पत्र द्यायचं, हा माझ्याकडे कामगार काम करत होता. त्या आधार कार्ड कामगार काम करतोय त्याच्या माध्यमातून त्यांनी दिलेला पुरावा ग्राह्य धरून तो दिला जातो. मला अधिकाऱ्यांचा काय त्या दोष नसतो, त्याला वाटलं आले पुरावा देतो. मला मिळालेली माहिती अशी आहे की त्यामध्ये या असलेल्या लोकांना जी नावं दिलेली आहेत ते तिथं कामच करत नाही. ते शेतकरी आहेत, ते कार्यकर्ते आहेत कोणाचे तरी, आणि त्यांना मग भांडी वगैरे द्यायची आणि सांगायचं आम्ही तुम्हाला भांडी दिली, आता तुम्ही मला मतं द्या. हा पण आता आम्ही आकडेवारी गोळा करतोय, ती पण पर्दाफाश करतो. राज्यामध्ये सरकारी पैशावर, माझा मुद्दा परत तो आहे, सरकारी पैसा आणि योजनेवर मतं मिळवण्यासाठी कसे नवीन नवीन फंडे वापरले जात आहेत त्याचा हा सुरुवात आहे. ही व्याप्ती जिल्ह्याची जरी असली तर 100% ही राज्यभर आहे. त्यासाठी काही ठराविक यंत्रणा काम करतात, ठराविक यंत्रणा काम करते आणि त्यामध्ये भाजपच्या काही यंत्रणा यामध्ये फार अग्रेसिव्ह राहतात आणि ते प्रामाणिक काम करायला जातात, पण त्याचा गैरवापर काही ठिकाणी होतोय. त्याच्यावर कारवाई करावी. सरकारचा पैसा आता सरळ सरळ कोणी लुटू नये एवढीच आमची याच्यात मागणी आहे. पण ह्यामध्ये कायमच तुम्ही असे म्हणजे शशिकांत शिंदेच कायम अशा भूमिकेमध्ये असतात. आता ह्याच्यामध्ये आपल्या आघाडीतले सगळे इतर पक्ष सुद्धा सहभागी होणार आहेत का आंदोलनाच्या? मी माझी भूमिका स्पष्ट मांडण्याचा विषय असा आहे की हे जनतेच्या समोर सत्य आलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळा एखादी योजना आणता त्या योजनेचे लाभार्थी खरे असावे. त्या योजनेचे लाभार्थी जर वेगळ्या पद्धतीने त्याच्या आडून, कायद्याच्या पळवाटाच्या आडून चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते लाभार्थी त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली पाहिजे हे आज दाखवण्याचा प्रयत्न करतो. नाही हेतून सुरुवात झाला तरी तिथं सरकार बोध घेईल. आता हे शेवटी तुम्ही म्हणाला तेव्हा कोर्ट कचेऱ्या वगैरे देणार ना. आता शेवटी कोर्टाशिवाय कुठं न्याय मिळाला अशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. आणि हे आपल्या माध्यमातून मी आज देतोय आणि हे निवेदन मी जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळीकडे देणार आहे. त्यांनी काय कारवाई करतात हे बघणार आहे. नाहीतर मग जे खरे लाभार्थी आहेत ते आंदोलनाला उतरते. साहेब, आगामी विधानसभेच्या अनुषंगानं आपलं काय नियोजन? कसल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं सरकारने माझ्या माहितीप्रमाणे काल मी एका वर्तमानपत्रामध्ये वाचलं की निवडणूक ही आता ऑक्टोबरला आचारसंहिता लागेल आणि नोव्हेंबरला होईल, दिवाळीनंतर. माझी माहिती अशी आहे की काही लोक म्हणत होते की सप्टेंबर आणि दिवाळीच्या आतमध्ये निवडणूक होईल. याचा अर्थ असा आहे की सरकारला स्वतःच्या अजून विश्वासार्हता पटलेली नाही. त्यांना अजून कळत नाही, त्यांना अजून विश्वास वाटत नाही की सरकार आपलं येईल का नाही. म्हणून तो वेळ काढून अजून कुठल्या योजना आधी प्रसिद्धी करायचा प्रयत्न करतात का आणि त्यातून काय फायदा होतो का असं बघताय. मी 100% सांगतो की महाविकास आघाडीचंच सरकार येणार. त्यांनी किती योजना आणि काही दिले, कोट्यवधी रुपयाची कामं जरी दिली तरी त्या असलेल्या कामाला स्वाभिमानी महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी पोचवणार नाहीच. ते त्याप्रमाणे निर्णय घ्या. खूप सुरू आहे. सध्या राज्यामध्ये यात्रा सुरू झालेल्या आहे गुलाबी कोट घालून. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? प्रत्येक पक्षाने यात्रा सुरू केलेली आहे, पण आम्ही केलेली आहे की महाराष्ट्राची आमची यात्रा काय सरकारी योजनेची प्रसिद्धी किंवा त्याचा श्रेय घेण्यासाठी नाही. आमची योजना आहे की महाराष्ट्र जागृत करण्याची. छत्रपती शिवाजी राजांचा जसं महाराष्ट्र होता तो उभा करण्यासाठी आम्ही यात्रा केलेली आहे. परत दोघीमधला हात आहे. त्यांनी सांगितलं आम्ही योजना कशा राबवल्या त्याचा प्रसिद्धी करतायत.
पण एकच योजना सध्या प्रसिद्ध करायचा प्रयत्न करताय. म्हणजे राज्यामध्ये 5 वर्षांनी काय काम केलं याची प्रसिद्धी आणि लोकांमध्ये रुचलेलं दिसत नाही. त्यामुळे आता फक्त लाडली बहिणा योजना. पण तुम्हाला अजून एक सांगतो, मध्य प्रदेशने ती योजना बंद केलेली कळली मला, खरं कुठं माहीत नाही. पण निवडणुकीपुरती ती योजना आहे असं जे लोक आणि विरोधक शंका घेत आहे. आता परवाच्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये आम्ही वाचलं की ज्या मध्य प्रदेशमध्ये ही योजना लागू केल्यानंतर ते यश मिळालं म्हणून ती योजना लागू केली, त्याच मध्य प्रदेशने ती योजना आता बंद केलेली दिसते. पण महाराष्ट्रामध्ये महिला भगिनीपासून सगळे सुज्ञ आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय काय घ्यायचा ते यांनी किती योजना केल्या तरी ते घेतील. मुदत वाढवली लाडक्या बहीण योजनेची, पण सर्व्हर तरी पण डाऊन आहे, 15-15 दिवस सर्व्हर डाऊन आहे. असं आहे की खरी तीच गोष्ट आहे की मला ज्या तक्रारीला आलेल्या आहेत महिला भगिनींच्या वगैरे, की त्यांनी सर्व्हर कोणता 2-2-3-3 दिवस डाऊन बंद पडलेला आहे. त्याच्यामुळे तो कार्यान्वित नसल्यामुळे ती योजनेचा प्रत्यक्ष सगळीकडे अंमलबजावणी करण्यामध्ये किती या लोकांना यश येईल मला माहित नाही. तुम्ही जरांगे पाटील सर त्यांना भेटलं आता आले त्यावेळेस काय तुमची चर्चा झाली? नाही, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे नेते वेगवेगळ्या समाजाचं आंदोलन करतात. म्हणून जरांगे पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करतात. त्यांनी बरीच उपोषणं केली, मोठी उपोषणं केली आणि त्यांच्यावर जनतेचा विश्वास पण बसलेला आहे की राजकीय दृष्टिकोनाचा फायदा न घेता निस्वार्थपणाने काम करणारा नेता म्हणून त्यांच्या पाठीमागे जनता उभी राहिलेली आहे. परवाच्या दिवशी जेव्हा ते सातारला आले, आम्हाला वाटलं होतं की आपण पण सहभागी व्हावं, पण राजकीय मंडळी किती सहभागी करायची नाही करायचं इथल्या समन्वयकामध्ये त्याची माहिती आम्हाला मिळाली नाही म्हणून आम्ही येऊ शकलो नाही. परंतु ज्यावेळेला त्यांची तब्येत बिघडली म्हटल्यानंतर नवी मुंबई वगैरे इथं त्यांच्यावर मला काम करण्याची संधी भेटली म्हणून मी त्यांना भेटायला पण गेलो, त्यांची विचारपूस पण केली आणि तब्येतीची काळजी घ्या म्हणून सांगितले. शेवटी समाजाला नेतृत्वाची गरज असते, त्यांची समाजाने त्यांनी काळजी घेणार असताना त्यांनी काळजी घ्यावी अशी विचारपूस केली. परत भविष्यकाळातल्या काही घडामोडीवर चर्चा केली आणि त्यामुळे चर्चा करून त्यांनी 29 तारखेला आव्हान केलं सर्वांना, जिल्हावासियांना साताऱ्यात येऊन आंतरवालीला एक निर्णायक सहभागी घेणार, तर आपण जाणार नाही. मी तेच म्हणालो की त्यांची कसं आहे, शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधी हा सर्व आंदोलनाला तो सामेवर जात होता. ते कुठल्याही समाजाचं आंदोलन असतं, उद्या ओबीसी समाजाचं, धनगर समाजाचं, मुस्लिम समाजाचं, सगळ्यांचं समाजाचं कुठल्या आंदोलनातल्या लोकप्रतिनिधीला ते त्यामध्ये जावं लागतं आणि ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये भूमिका मांडावी ही प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं. मला वाटतं ज्या वेळेला कुठल्याही विषय महाराष्ट्राच्या ह्याच्यातून ह्या विषय निघाला तेव्हा आम्ही त्यामध्ये समाविष्ट झालो, सहभाग घेतला आणि सभागृहामध्ये सुद्धा भूमिका स्पष्टपणाने मांडलेली आहे. माझं मत असं आहे दुर्दैवाने की राज्यामध्ये गेले काही वर्षापासून जे इतर राज्यामध्ये आम्ही पाहत होतो, महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये आजपर्यंत अशा प्रकारची कधी विषमता पाहायला मिळत नव्हती. जी विषमता आज या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निवडणुकीचं राजकारण होतं पण समाजाचं अंतर पडणं फार चुकीचं आहे. राज्यकर्त्याची पहिली जबाबदारी काय असते की काय होणार काय नाही होणार, वेळ काढून नेणं, वेळ मारून नेणं ही जबाबदारी नसते. मला वाटतं की काल परवा पण चर्चा झालेली आहे की तिन्ही समाजाची लोक जी आंदोलन करत आहेत ती वेगवेगळी बोलवण्यापेक्षा आणि पक्षाने वेगवेगळ्या नेत्यांनी प्रत्येकाला वेगवेगळं अटेंड करून आश्वासन देण्यापेक्षा इथं स्पर्धा आहे. महायुतीतल्या लोकांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी एका समाजाला सांभाळायचं, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी बाकीच्यांनी दुसऱ्या समाजाला हे करायचं, त्याच पक्षामधल्या लोकांनी एकमेकांच्यावर टीका करत बसायची आणि अस्तित्वात निर्माण करणं हे योग्य नाही. आणि म्हणून दुसरा विषय जो आहे की तो विषय असा आहे की मग काल जो विषय झाला तर ते तुम्ही सगळे नेते प्रमुख लोकांना बोलवा आणि त्याचबरोबर जे आंदोलन करतात त्यांना पण बोलवा, समोरासमोर एकदा चर्चा होऊन द्या. मग सरकार सांगेल की आम्ही काय केलेलं आहे, आम्ही असं केलेलं आहे, आमचं टिकलेलं आरक्षण आहे. हे 2014 पासून टिकलेलं आरक्षण अशोक चव्हाण जेव्हा होते ते आता भाजपमध्ये गेले, ते सुद्धा ठामपणाने सांगत होतं आमचं आरक्षण टिकतंय. नारायण राणे होते ते पण बोलतात आमचं आरक्षण टिकलंय. देवेंद्र फडणवीस बोलले आमच्या वेळेचं आरक्षण टिकलेलं आहे.
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे सगळे बोलतात आमचं आरक्षण टिकतंय. तामिळनाडूचा कालचा याचा बिहारचा कालचं जे बघितल्यानंतर ते आरक्षण तांत्रिकदृष्ट्या टिकेल का? हे बघा, कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर तुम्ही हालचाल करणं, त्यापेक्षा ते आम्ही सांगणं नाही होणार, आम्ही केलं त्याप्रमाणे टिकणार, उद्या टिकलं नाही तर कोण जबाबदारी घेणार? त्यापेक्षा सर्वांना एकत्र बसून काय केलं पाहिजे याचा विचार करणं गरजेचं आहे. जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल 50% वरती आरक्षण देता येत नसेल तर केंद्र सरकारची प्रामुख्याने भूमिका आहे. मी राजकारण म्हणून बोलत नाही, मी एक महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून बोलतो. मला वाटतं समाजामध्ये अंतर पडू नये त्याची भूमिका, ओबीसीतून द्यायचं का नाही द्यायचंय, मराठ्यांना त्या कुठल्यातून द्यायचं का नाही द्यायचंय, मुस्लिम समाजाला द्यायचं का नाही द्यायचं, हे खरं म्हटलं चुकीचं आहे. आता मुस्लिम समाजाचा वक्फ बोर्डाचा निर्णय घेतला गेला. आता मला वाटतं की ज्यावेळेला असे काही देशाचे काही पॉलिसी डिसिजन घ्यायचे असतात तेव्हा अगोदर त्याच्यावर चर्चा सर्व पक्षाच्या नेत्यांची होणं गरजेचं आहे की आपण असा निर्णय घेतो, का घेतोय. उद्या ते घेतल्यानंतर समाजामध्ये पडसाद जे उमटतात ना ते नंतर निस्तरायला लागतात. म्हणून राजकारणाची राजकीय पोळी भाजण्यापेक्षा काही पॉलिसी निर्णय देशाच्यासाठी घ्यायचा. आता बांगलादेशमध्ये तुम्ही बघितला जो उठाव झाला, उठाव काय जनतेने आणि युवा वर्गाने का केलाय, आणि तुम्ही अजून मी गांभीर्याने सांगतोय, अनेक राष्ट्रांमध्ये जेवढे जेवढे उठाव झाले तेवढ्या उठावामध्ये तरुण अग्रेसर होते. सगळ्यात महत्वाचं कारण अनेक राष्ट्र, अमेरिका असो, पोर्तुगाल असेल, सुदान असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, आतापर्यंतच्या आंदोलनामध्ये एकमेव 2च हेतू आहेत, एक बेरोजगारी आणि एक महागाई. या दोन विषयावर प्रचंड प्रमाणात देशातली जगातली जनता नाराज होते आणि ती उठाव करते. मी म्हणत नाही, सगळे आम्ही बोलतो भारत सक्षम आहे, भारत सक्षम आहे, भारत सक्षम आहे, परंतु आजही बेरोजगारीचा अर्धा चढती आलेख काढला. भारत आज बेरोजगारीच्या प्रचंड प्रमाणात नाराजीच्या उंबरठ्यावर आहे. राहिला राज्याच्या ह्याच्यावर, आज जर तुम्ही बघितलं तर महागाई वाढली का? 100% वाढली. आता या बाबतीमध्ये जर निर्णय योग्य पद्धतीने घेतले नाही तर लोकांमध्ये, युवकांमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढते. साधी उदाहरणं आहेत, MPSCच्या परीक्षा असो, काल आपण बघितलं तर 200 जागा भराव्या म्हणून वैद्यकीय कॉलेजांच्या लोकांनी आंदोलन, कृषीच्या लोकांनी आंदोलन केलं. परवाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या शासकीय पशुवैद्यकीय कॉलेज आहेत 5 ते 7, त्यांनी मुलांनी आंदोलन केलं. ही मुलं आहेत ही कोणी त्यांना कोण राजकीय पाठबळ नव्हतं. साधी मुलं आंदोलन का करत होती की तुम्ही खाजगी बिल मंजूर केलं, त्या खाजगी बिलामध्ये 87 कॉलेज येतील अशा प्रकारे 35च्या वरती कॉलेज खाजगी येत आहेत पशुवैद्यकीय विद्यालयामध्ये. आज महाराष्ट्रातले बहुतेक इंजिनियर कॉलेज बंद पडले आहेत, BEd कॉलेज बंद पडलेले आहे, कारण भरती नाही आहे, त्यामुळे कोण करत नाही. पोलिसांच्या भरत्या रखडलेल्या आहेत, तिथं खाजगीकरण केलेलं आहे. आता हे म्हणतात विद्यार्थी की आम्ही इथं आंदोलन का करतोय की आमच्यातले 500 विद्यार्थी दररोज निघतात आणि तेवढी तिथं भरतीला स्कोप नाही आहे, रुग्णालय नाही, मग आम्ही खाजगी जर आल्या तर हे शासकीय बंद पडते आणि गरिबांना न्याय मिळणार नाही. ही तीव्रता हळूहळू वाढायला लागलेली आहे. सरकार याच्या गांभीर्याने नाही. एक चांगला नागरिक म्हणून माझ्याकडे पण रोज 100, 10, 20, 30 मुलं नोकरीसाठी येतात. याचा अर्थ असा आहे की फक्त हा स्फोट आहे, त्याचा कधी स्फोट झाला, उद्रेक झाला विद्यार्थ्यांचा तर मग त्याचा अडचण सरकारला होते. ज्यावेळेला सुशिक्षित विद्यार्थी, मग तो डॉक्टर असेल, तो इंजिनियर असेल, तो कृषी पदवीधर असेल किंवा कोण, तो ज्यावेळेला आंदोलन करतो त्याचं गांभीर्याने सरकारने घेणं गरजेचं आहे. साहेब, परवा दिवशी काल अजितदादांनी चूक कबूल केली आहे की बारामतीमध्ये सुमित्रा पवारांना उभं करणं बहिणीच्या विरोधात ही चूक होती, म्हणजे राजकारण घरापर्यंत जाऊ देणं योग्य नाही अशी जाहीर मुलाखतीत चूक कबूल केली. कसं बघता तुम्ही? नाही, एक मला असं वाटतं की माझं वैयक्तिक मत आहे की यामध्ये त्यांना उमेदवारी घरातलीच करावी असं भाजपने सांगितलं आणि भाजपने सांगितलं आणि त्यांना ती करावी लागली असा विषय असेल. आता निवडणुकीला लोकांनी निर्णय घेतला, हा निर्णय त्यांचा लोकशाहीच्या माध्यमातून बारामतीच्या मतदारसंघातल्या लोकांनी घेतला. परंतु जर का या सर्व निवडणुकीच्या ह्याच्यातून म्हणजे मला भाजपच्या या रणनीतीचं कधीच हे झालेलं वाटलं नाही
की घरं फोडून म्हणजे एकत्र कुटुंब फोडून राजकारण साध्य करायचं एकत्र ठिकाणी अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे आता चूक झालेली आहे ती कबूल करणं, पण त्यावेळची जी मतं विभागली गेली, अंतर जे पडलं ते दुरुस्त लवकर होत नाही ना. पण आता चूक जरी त्यांनी मत कबूल केली असेल तर त्यांना तो झालेला खरं म्हटलं तर दुःख असेल, परंतु त्यावेळेला सगळ्यांची म्हणणं आमची होती की ती होऊ नये, ते दुर्दैवाने झालं. विधानसभेच्या दृष्टीने हे कुठेतरी एक पाऊल पुढे टाकलं दिसतं. नाही, समाजामध्ये नेहमी प्रतिक्रिया उलटी होत असते. तुम्ही माणसांची किंवा आपल्या लोकांना मतदारांच्या महाराष्ट्राच्या जनतेची महाराष्ट्राची जनता फार वेगळी आहे. ज्यावेळेला त्यांना असं कळतं की आपण हे केलेलं आहे, की आपलं चूक झाली ती लोकांना आवडली नाही, यामुळे आपल्याला फार मोठ्या प्रमाणात अपयश किंवा फटका पडतो, त्यावेळेला ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न होतो. मला वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी काय प्रक्रिया द्यायचं ते त्यांनी द्यावी. महाराष्ट्रात राजकारण गडूळ होत झाले का? हो झालंय. आता तुम्ही बघा की मध्ये कोणाच्या याच्यावर दगड टाकणे, कोणाच्या याच्यावर शेण मारणं, हे मारणं ते मारणं, एकमेकांना आव्हान देणं, बघून घ्यायची भाषा ही महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती, जी आज गेल्या काही दिवसापासून लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पण तो मत मांडल्यानंतर तुम्ही जेव्हा आरोप करतात तेव्हा कोण काय बोलत नाही ना, पण दुसरे आरोप केलं की लगेच त्यांना मग बघण्याची भाषा होणं आणि मध्ये याचा अर्थ महाराष्ट्र गडूळ झालाय आणि त्यामुळे त्याचे परिणाम निश्चितपणे पाहायला मिळतात. आता मणिपूरचा विषय घेतला म्हणून पवारसाहेबांना मणिपूर करायचं काय, पवारसाहेबांना मणिपूर करायचं म्हणून सांगितलं जातं. पण मला एक कळत नाही त्यांच्या भावना त्यातल्या तुम्ही कोणी बघितल्या नाही, त्यांनी बघितल्या नाही. त्यांना फक्त राजकारण दिसतंय. मणिपूर कशामुळे पेटलं, अजूनही का मणिपूर पेटून राहिलेलं आहे, का त्यातून एवढं भारत सक्षम आहे, एवढं सरकार भक्कम आहे, मग मणिपूर अजून विझलं का नाही, का कोण तिथं लक्ष घालत नाही? कारण या ठिकाणी जी अशांतता पडलेली आहे, जी लोकांचे मृत्यू पडलेले आहेत, आज तुम्हाला सांगतो बांगलादेशमध्ये झालं, मणिपूरमध्ये झालं, महाराष्ट्रामध्ये अशांतता नाही आहे. कोणी उभी केलेली आहे? महाराष्ट्रामध्ये जर शाहू महाराजांच्या असलेल्या नगरीमध्ये जर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल आणि तो जर मिटवायचा प्रयत्न कोणी करावा? राज्यांनी करायला पाहिजे. राज्यप्रमुखाची जबाबदारी आहे. राज्यप्रमुखच बोलतात की ऍक्शनला रिॲक्शन होते. हे जर म्हणजे हे फार न बोलण्यासारखं आहे. राज्याच्या प्रमुखांनी काय सांगायला पाहिजे नव्हतं की बाबा हे झालं असेल तर मी त्याच्यामध्ये लगेच आम्ही कायद्याची जबाबदारी घेऊ. ऍक्शनला रिॲक्शन हे उत्तर देणं म्हणजे याचा अर्थ भविष्यकाळामध्ये कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जाय हे चित्र दिसायला लागले काय. परवा महेश शिंदे म्हणाले की उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे ब्राह्मण समाजाचे, त्यांनी हे आरक्षण दिलंय त्यामुळे विरोधकांमध्ये पोटसूळ उठलाय. त्याचप्रमाणे मराठा आंदोलक झोपले होते का असाही सवाल केलाय ज्यावेळी पवारांची 30 वर्ष सत्ता होती. काय सांगाल? नाही, महेश शिंदेच्या बुद्धिमत्तेच्यावर मी बोलणं बरोबर नाही आहे. असं आहे की त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे. कोणी त्यांना जात विचारली होती? देवेंद्र फडणवीसांना जात कोणी विचारली होती? तुम्हीच त्यांच्या नावाची बदनामी करताय, तुम्हीच त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करताय. खरं म्हटलं तर या महायुतीच्या सरकारमध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन झाल्यानंतर या आंदोलनाला कोणी पुढाकार घ्यायला पाहिजे नव्हता? तिन्ही लोकांनी घ्यायला पाहिजे होता. तुम्ही बघितलं नाही, जाणीवपूर्वक पहिल्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी हे संपूर्ण जरांगे पाटलांचं आंदोलन हँडल केलं. त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री बाजूला होते. त्यावेळेला तिघांनी बसून निर्णय घेतला असता तर लोकांमध्ये संशयाचं वातावरण गेलं नसतं ना. आणि त्याच वेळेला त्या ओबीसीचं आंदोलन झालं त्यावेळेला सुद्धा तिघांनी किंवा विरोधी पक्ष सगळ्यांनी बसून निर्णय घाला असता तर एवढं पेटलं नसतं ना. म्हणजे संशयाचं लोकांच्या मनामध्ये शंका अशी आहे, एका आंदोलन झालं की दुसरं आंदोलन पेटवायचं, दुसरं आंदोलन पेटवायचं, अशा प्रकारचं चित्र नेऊन आता पवार साहेबांना मुद्दा मांडले, भेटले आणि सांगितलं की तुमची भूमिका मांडा. प्रत्येक आमदारांकडे जातात तुमची भूमिका मांडा, प्रत्येक मंत्र्याकडे जातात तुमची भूमिका मांडा. हे भूमिका मांडण्याच्या बाबतीमध्ये व्यक्त करताय. 288 आमदारांनी विधिमंडळामध्ये भूमिका मांडलेली आहे ना. मग ते भूमिका मांडल्यानंतर तेच आमदार बाहेर येऊन वेगळं सांगतात का? मला कळत नाही. कोणी बोललेलं आहे? तेच म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. आम्ही कुठं नाही म्हणत होतो? प्रयत्न केले ना, त्यांनी केले. काँग्रेसच्या वेळेला अशोक चव्हाण होते, त्यावेळेला कमिटी होती. जे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या लोकांनी त्या वेळेला प्रयत्न केलेले आहेत.
100% केलेले आहे. पण यश आलं नाही कायद्याच्या चौकटीत, हा काय त्यांचा दोष आहे का? मग हे तुम्हीच सांगताय, तुम्हीच त्यांना जास्त करताय आणि मग सांगता ते हे आहेत म्हणून त्यांना न्याय दिला, त्यांना न्याय दिला, त्यांना न्याय दिला. परंतु पडद्यामागची काय राजकारण होतात हे विरोधकांना कोण पुरवतं? जरांगे पाटलांना कोण सांगत असेल, आम्हाला कोण सांगत असेल, कोण ह्यांच्यातलीच सांगत असतील ना की तुम्हाला विरोध कोण करतोय, तुम्हाला विरोध करताय. त्यांनी धारेतले शुक्राचार्य त्यांनी पहिले शोधावं आणि महेश शिंदेनी पहिलं हे ठरवावं की काम मुख्यमंत्र्यांनी केलंय, देवेंद्र फडणवीस केलं का अजितदादांनी केलेलं आहे. आरक्षण मिळालं नाही, जे उमेदवार आहेत मराठा समाजाचे त्यांना पाडलं जाईल, म्हणजे हरवलं जाईल असं एक उत्तर नाही. आता जरांगे पाटलांनी हे केलं. त्यांनी उत्तर त्यांनी स्टेटमेंट दिलं, त्याच्यावर मी कसं बोलणं, मराठा त्याच्यावर मी कसं बोलणं, त्यांनी स्टेटमेंट दिलं, त्याचं उत्तर ते देतील. आणीबाणी टोलनाक्यावर आंदोलन जे काँग्रेसने केलं हा? होतं, आणीबाणी टोलनाक्यावर आंदोलन केलं होतं, त्याचा काही फायदा झाला नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळ मागितलेला आहे. ते निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये 2 दिवस त्यांचे प्रशिक्षण चाललेलं आहे. ते झाल्यानंतर मी त्यांची महाविकास आघाडीची ह्या काँग्रेसला वगैरे घेऊन आम्ही मिटिंग करणार आहोत आणि त्या मिटिंगमध्ये राष्ट्रीय महाविकास महामंडळाने 8 दिवस मागितले होते. तर ती बैठक आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करू. जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाल्यानंतर जर न्याय मिळाला नाही तर आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा सगळे उतरू आणि ते आंदोलन मग तीव्र होईल. मतदारसंघावर माझ्या मतदारसंघावर का झगडे लक्ष ठेवतात कळत नाही. तरी कुठला असेल आता जिल्ह्याची काम मला करावं लागणार आहे ना. बघा, शेवटी महाविकास आघाडीचे लोक ठरवतील कुठला मतदारसंघ कोणाला द्यायचा, कुठला मतदारसंघ कोणाला द्यायचा आहे आणि त्यावेळेला जो निर्णय होईल तो मान्य करू आपण. आज मी सांगितलं तर माझ्या अर्थाला हे नाही ना. शेवटी महाविकास आघाडीचे लोक एकत्र बसून त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे. वाई मतदारसंघावर तुम्ही जास्त फोकस केले अशी चर्चा आहे. नाही, मी वाई मतदारसंघामध्ये फोकस केला असं नाही. आता मी लोकसभा झाल्यानंतर इथे जनता दरबार पण घेतो. माझ्याकडे लोक येतात, कराड पाटणपासून साताऱ्यापासून वाई वगैरे सगळीकडची लोक येतात. निवडणुकीला ज्यांना मी आश्वासन दिलं आणि ज्यांनी मला नेते आणि प्रमुख पहिल्या फळीतले कार्यकर्ते नसताना सुद्धा ज्यांनी मला मतदान दिलं आहे. बघा, निवडणुकीपुरता आपण लोकांना वापर करणार की माझा पिंड नाही म्हणून काही लोकांना भीती वाटते की शशिकांत शिंदे आलं की जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे लोक जायला लागले तर त्यांच्यावर अवलंबून राहावं लागेल. पण माझा तसा स्वभाव नाही. परंतु त्या लोकांनी मला जे काही निवडणुकीच्या वेळेला मागणी केली होती त्या लोकांच्या बद्दलच्या बैठका घेणे, त्यामध्ये मी लक्ष घालणं हे माझं कर्तव्य समजतो. आणि शेवटी आता पक्षाचं कोण राहिलेलंच नाही. आता पक्षामध्ये आम्ही काही ठराविक लोक राहिलेलो आहे. येत्या निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार परत एकदा राष्ट्रवादीचं आणि महाविकास आघाडीचा हा बालेकिल्ला उभा करण्यासाठी प्रयत्न करणे माझं कर्तव्य असेल. त्यासाठी मी जाणं, कुठं फिरणं हे मला बंधनकारक नाही. ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षाचं काम करेल. अजून एक सांगतो तुम्हाला, येत्या कालावधीमध्ये मी खंडाळ्याला सुद्धा किंवा शिरवळला बेरोजगारांचा तिथल्या भूमिपुत्रांचा मेळावा लावणार आहे आणि तिथे मी निवडणुकीच्या वेळेला मला बऱ्याच मुलांनी आणि तिथल्या लोकांनी सांगितलं की स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही आणि स्थानिक लोकांना तिथे कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही, व्यवसाय मिळत नाही. बाहेरची लोक येतात, पुन्हा वगैरे ह्या ज्या लोकांना तिथं मिळालं जातं तिथं मिळावं, हे सुद्धा आंदोलन मी हातामध्ये घेणार आहे. शेवटी लोकांना खासदार झालो म्हणून मी काय करणार असं होणार नाही. खासदार नसताना सुद्धा मी काय करू शकतो हा विश्वास त्यांना दाखवणं गरजेचं आहे. कारण त्या लोकांनी तो विश्वास टाकलेला आहे. मला वाटतं की IT हबचा विषय मी घेतलेला आहे, त्यामुळे खासदारांनी सुद्धा आता काम सुरू केलेलं आहे आणि ते चांगलं होईल. आमच्या दोघांच्या प्रयत्नाला IT हबाला यश आणि मी IT हबचा मी स्वतःहून प्रयत्न सुरू केलेला आहे. ज्यावेळेला तिथं फायनल होईल त्यावेळेला आपण करू. मला वाटतं सामाजिक वनीकरणाच्या इथं IT रिझर्वेशन ठेवलेलं आहे. शिरवळच्या इथं आम्ही बघतोय. शिरवळच्या इथं सुद्धा उद्योगमंत्र्यांना मी सांगितलेलं आहे आणि सभागृहात मी विषय मांडलेला आहे आणि त्यामुळे शिरवळला सुद्धा IT हब जर झाला तर चांगल्या कंपन्या पवारसाहेबांच्या माध्यमातून तिथे 100% आणल्या जाते. आणि मला वाटतं की देशामध्ये, राज्यामध्ये पुणे असेल, सातारा असेल, जेवढ्या इंडस्ट्री उभ्या राहिल्या त्यामध्ये पवारसाहेबांचंच फार मोठं योगदान आहे. पवारसाहेब म्हणल्यानंतर कोण नाही म्हणत नाही असा आम्हाला विश्वास आहे. साहेब शब्द आहे, प्रयत्न करणं आपल्याकडे आणि आमचं सरकार आलं तर 120% होणार. काय झालं काल वेणीकोलच्या पुनर्वसनातले सगळे लोक आहेत ते आता आतमध्ये आणण्याचा इशारा दिला. पुरमोडी धरणाच्या संदर्भातले पुनर्वसित वेणीकोल ग्रामस्थ
तिथले आमदार 25 वर्षापासून साहेब असं आहे की काय झालंय म्हणून मी बोललो की काही निर्णय असे असतात की त्याला स्पेसिफिक पॉलिश निर्णय म्हणून घेतला पाहिजे. आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 550 ते 650 एकर जमीन सगळ्या धरणग्रस्ताच्या पुनर्वसनासाठी देणं गरजेचं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे 500-550 एकर जमीन जेवढी उपलब्ध आहे तेवढेच आता पुनर्वसनासाठी ती जमीन मिळू शकते. फक्त निकष असा आहे की त्या जमिनी त्या प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तासाठीच राखीव आहे असा तो नियम आहे, तो बदलावा लागेल. उदाहरणार्थ नीरा देवधरचा विषय आहे. नीरा देवधरच्या लोकांना चॉईस जर त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तिथं करावी. त्याला लिमिटेशन दिलं पाहिजे किती वर्षात तुम्ही ती जमीन घेतली पाहिजे. ती जमीन जर त्यांनी ठराविक दिवसात घेतली नाही तर ती वापर करण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा. आणि मग कोयनेचे असतील किंवा इथं असतील तिथल्या लोकांना त्या जमिनी देणं गरजेचं आहे. कारण काय झालंय 35-40 वर्षापासून त्या जमिनी त्यांना मिळाल्या नाही. आता त्या प्रकल्पाचा खर्च त्या प्रकल्पावरच करावा असा नियम असल्यामुळे नवीन पैसे त्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध होऊ शकत नाही. परंतु शासनाने खासबाग म्हणून सुद्धा या ठिकाणी बदल केला तर त्याचा इफेक्ट होऊन इथल्या इथे ते जमिनी मिळतील. किंवा दुसरं एक आंदोलन घ्यावं लागेल की ऐच्छिक म्हणून राज्य शासनाने मदत पुनर्वसनातून तशा प्रकारची जर ऐच्छिक म्हणून लोकांना पैसे दिले तर तो सुद्धा विषय कायमचा मार्गी लागेल. तो विषय तिसरा मी हातात घेतलेला आहे. माझी मागच्या याच्यामध्ये उद्योग मंत्र्यांकडे मी पत्र दिलेलं आहे. अधिवेशनाच्या काळात मला त्यांनी शब्द दिला की मी बैठक घेतो. मदत पुनर्वसना मंत्र्याकडे पण मी माझी एक बैठक झाली होती अनिल पाटलांकडे. त्यांनी तशा सूचना दिल्या होत्या. सूचना दिल्यानंतर लाल फितीचा कारभार लवकर व्हावा अशी अपेक्षा आहे. त्या झाल्यानंतर परत एकदा आम्ही तशा पद्धतीची बैठक एक लावण्याचा प्रयत्न करू जेणेकरून या जिल्ह्यामधल्या असलेल्या लोकांना तिथल्या तिथे 35-40 वर्षापासून न्याय मिळाला नसेल तर तो मिळाला पाहिजे. वाई आणि फलटणमधले जे आमदार आहेत दादा गटात गेले तिथं आता राष्ट्रवादीचा उमेदवारासाठी चाचपणी सुरू आहे का? नवीन चेहरा कोणाचा काय झालं? वाई आणि फलटण मतदारसंघ आहे तिथे आमदार दादा गटात गेले. आता तिथं नवीन उमेदवार तुमच्यासाठी काही चेहरे बघितले? वाई आणि फलटण आणि जिथे जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करायचे तिथे तिथे राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उभा राहील. बरेच जण इच्छुक आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून बऱ्याच घडामोडी घडतील. मी सातारा जिल्ह्यापुरता मर्यादित बोलत नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या वेळेला निवडणुका लागतील त्यावेळेला तुम्हाला फार मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील. आणि ते भूकंप पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येईल तुम्हाला सुतोवाच होऊन जाता आलं नाही. अगोदर जर उभं राहायचं ठरवलं असतं फिरलो असतं तर मी निवडूनच आलो असतो. परंतु तरी सुद्धा मी तुमच्या माध्यमातून आज परत आवाहन करतो की मी जरी पोचलो नाही किंवा मी खासदार जरी झालो नाही तरी लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ करताना त्यांच्या कुठल्याही अडचणी असतील त्यांचे कुठलेही प्रश्न असतील तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याचा न्याय देण्याचा प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य असेल.